कुठल्याही लैंगिक हेतूशिवाय फक्त आय लव्ह यू म्हटल्यानं लैंगिक छळाचा उद्दिष्ट स्पष्ट होत नाही, असं म्हणत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं पॉक्सो अंतर्गत दाखल असलेला गुन्हा रद्द केला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे? कोर्टाने निकाल देताना यामध्ये आणखी काय निरीक्षणं नोंदवली आहेत? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. हायकोर्टाच्या आदेशात दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खापा गावात राहत होती. 23 ऑक्टोबर 2025 मध्ये ती शाळेतून आपल्या चुलत बहिणीसोबत घरी परतत असताना आरोपीनं एका शेताजवळ तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीनं तिचा हात पकडला आणि तुझं नाव सांगत नाही तोपर्यंत हात सोडणार नाही असं म्हटलं. तसंच तिला तिथेच तो आय लव्ह यू देखील म्हणाला. त्यानंतर मुलीनं घरी जाऊन घडलेला सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी काटोल पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. हा आरोपी सुद्धा त्याच गावातला रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात 354 354 ड आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच साक्षीदारांची साक्ष गोळा करून प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केलं. त्या आधारे सत्र न्यायालयानं 18 ऑगस्ट 2017 रोजी आरोपीवर आरोप निश्चित करून त्याला 3 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा, 5,000 रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु आरोपीनं सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिलं. आरोपीसोबत आधीच वाद झाला होता, त्यामुळे त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकील सोनाली खोब्रागडे यांनी केला होता. तसेच कलम 354 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी पक्षाकडे कुठलेही पुरावे नाहीत. आरोपीनं लैंगिक हेतूनं किंवा लैंगिक संबंधाची मागणी किंवा विनंती अथवा सेक्शुअल टिप्पणी करत शरीराला स्पर्श केला होता का, हे फिर्यादी पक्षाला सिद्ध करावं लागेल. पण या प्रकरणात असं काहीच घडलं नाही. तसेच पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपी तिच्या वारंवार मागे लागला असंही काही घडलं नाही. त्यामुळे कलम 354 ड अंतर्गत देखील आरोप सिद्ध होत नाहीत. कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय घडलेली कृती केवळ भावनात्मक संवाद होता, हा गुन्हा नव्हता, असा युक्तिवाद आरोपीच्या वकील सोनाली खोब्रागडे यांनी केल्याचं सांगितलं आहे. तसेच हायकोर्टानं फिर्यादी पक्षाची सुद्धा बाजू ऐकून घेतली. फिर्यादी पक्षानं साक्षीदाराचे जबाब सादर केले होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी निकाल दिला. हायकोर्टाच्या ऑर्डर कॉपीत म्हटल्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मनात काय आहे, त्याचा नेमका उद्दिष्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला लागतो. जर एखादी व्यक्ती प्रेमात असल्याचं सांगत असेल किंवा आपल्या भावना शब्दातून व्यक्त करत असेल तर त्याचा हेतू लैंगिक हेतू आहे असं म्हणता येणार नाही. एखादी व्यक्ती लैंगिक हेतूनं कुठले शब्द म्हणत असेल तर त्याला लैंगिक छळाच्या श्रेणीत जोडता येईल. पण कायद्यानं अपेक्षित असलेल्या लैंगिक हेतूशिवाय फक्त आय लव्ह यू म्हणणं हे लैंगिक छळाच्या हेतूनं म्हटलं आहे असं म्हणता येणार नाही. हे शब्द जर लैंगिक हेतूनं उच्चारलेले आहेत असं मानायचं असेल तर असा हेतू फक्त शब्दातून नव्हे तर वर्तणुकीतून दिसणं गरजेचं आहे. फिर्यादी पक्षानं दाखल केलेल्या पुराव्यावरून आरोपीचा कुठलाही लैंगिक हेतू होता हे दिसत नाही. आरोपीच्या डोळ्याच्या हालचाली किंवा शरीराच्या हालचालीवरून लैंगिक छळाचा हेतू होता असं पुराव्यावरून दिसत नाही. तसेच संबंधित शब्द हे वारंवार म्हटलेले नाहीत, फक्त एकदा त्या शब्दांचा उच्चार केला आहे. पॉक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण अशी कुठलीही तक्रार नाही की आरोपीनं लैंगिक हेतूनं पीडितेच्या खासगी अवयवांना स्पर्श केला आहे, असंही हायकोर्टाने यावेळी म्हटलं आहे.
सत्र न्यायालयानं पॉक्सो कायद्यातील कलम 7 अंतर्गत दिलेल्या लैंगिक छळाच्या व्याख्याचा विचार केला नाही. तसेच कलम 8 अंतर्गत दिलेल्या शिक्षेचा अर्थ न समजता आरोपीला दोषी ठरवलं आहे, जे की सपशेल चुकीचं आहे. त्यामुळे आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता कलम 354 अ, 354 ड तसेच पॉक्सो कलम 8 अंतर्गत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही, असं म्हणत हायकोर्टाने आरोपी विरोधातील गुन्हा रद्द केला आहे. याबद्दल पीडितेची बाजू मांडणारे सरकारी वकील M.J. खान म्हणाले आहेत, आता या प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशात काय त्रुटी आहेत हे बघून सुप्रीम कोर्टात आव्हान करायचं की नाही हे आम्ही ठरवत आहोत. आरोपीनं हात धरून आय लव्ह यू म्हटलं होतं, त्यामुळे त्याचा काहीतरी वाईट हेतू होता. त्याचे पुरावे सुद्धा आम्ही हायकोर्टात दिले, पण हायकोर्टाला ते पुरावे पुरेसे वाटले नाही. हायकोर्टानं हे प्रकरण इतकं गांभीर्याने घेतलं नाही, असंही ॲडव्होकेट M.J. खान म्हणाले. बाकी या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.